नुकतीच दादांची पत्रकार परिषद पाहिली. दादांनी भर उन्हात कडक आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे आणि ऐकताच मह्या काळजात चर्र झालं. शासनानं मराठ्यांच्या लेकरांना मृत्यूच्या दाढेत उभं केलं आहे आणि या लेकरांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यासाठी मनोज दादा स्वतः मृत्यूला आव्हान देत आहे. शासनाला ही कुर्बानी पाहिजेल आहे का आणि ती त्यांना सहन होईल का? दुर्दैवानं जर असं झालं, तुम्ही ऐकले नाही, निर्णयावर दादा ठाम राहिले. सत्ताधारी, मंत्रिमंडळ, आमदार एकाच्या तरी अंगावर कापड राहतील का? ए भिकारचोट सरकार, एवढे वाईट दिवस मराठा समाजावर आणायचे आहेत का तुम्हाला? मनोज दादा एकटे नाहीत, संपूर्ण मराठा समाजाचा जीव की प्राण आहेत ते. त्यांच्या केसाला जरी धक्का लागला ना, तर एखाद्या शिकारीवर गिधाडानं लचके तोडावे असे आमचे मराठ्याचे पोरं तुमचे लचके तोडल्याशिवाय राहणार नाही. सत्ता म्हणजे माज नाही, लोकांचं कल्याण करण्यासाठीचं साधन आहे. आणि हे फडणवीस सरकार विसरलं का? गेल्या 3 वर्षापासून समाजाला मूर्खात काढायचं काम चाललंय. उपोषणात ऊन जरी दादाला लागलं ना, चटके मात्र तुमच्या बुडाला बसणार आहे. तुमच्या बुडाचा कोळसा होणार आहे. खानदानी रक्त आहे बे, आमचा जुना इतिहास आहे. वेडात मराठे वीर दौडले सात. आणि आता लवकरच मराठ्यांचा वाघ डरकाळी फोडल भर उन्हात.